हळद लागवड करून आज रोजी 7 महिने पूर्ण झाले हळदीला। आज व्हिडिओ घेण्याचं कारण की हळदीला एक 13-0-45 या विद्राव्य खताची ते ड्रिंचिंग घेत आहोत, ती पण ड्रीपच्या साहाय्याने। मागं 8 ते 10 दिवसाआधी हळदीला 13-0-45 हे विद्राव्य खत एकरी 4 किलो याप्रमाणे सोडले होते, तेव्हा व्हिडिओ घ्यायला जमलं नव्हतं। आज हा व्हिडिओ घेत आहोत। सध्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती आहे हळदीची, 7 महिने पूर्ण झाले आहेत, अजून हळद पूर्णपणे बसण्यासाठी 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे। सध्या अशी कंडिशन आहे, अजून हळदीची पानं वाळायला जेवढी लोकांची वाळली आहेत तेवढी अजून वाळलेली नाहीत पानं, कारण याची व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे असल्यामुळे हळदीची कंडिशन खूप चांगली आहे। या प्रकारे आता सध्या परिस्थितीमध्ये आपण हळद पाहू शकतो। हळदीचे वरचे पानं थोडे थोडे पिवळे पडले आहेत, 1-3 जागेवरती आपल्याला हळद दाखवू शकतो मी आता। त्या प्रकारची हळद सध्या कंडिशन आहे, आपण साईज लांबी रुंदी पाहू शकतो। 13-0-45 हे विद्राव्य खत कोणतेही बागायतीचे पीक असते, हळद, अद्रक यांच्या शेवटच्या अवस्थेमध्ये हे विद्राव्य खत देण्याची आवश्यकता आहे। यामध्ये 13% नायट्रोजन म्हणजे युरिया आणि 45% पोटॅश असते। युरियामुळे हळदीतील हिरवेपणा थोडासा जास्त प्रमाणात ताजा राहतो व 45% पोटॅश असल्यामुळे शेंगाची जाडी व वजनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडते। आम्ही दरवर्षी शेवटच्या अवस्थेमध्ये 13-0-45 हे विद्राव्य खत वापरतो। एखाद्या वेळेस आपण ही जर का नाही मिळाली तर पोटॅशियम सोनाईट, त्यामध्ये पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फर हे 3 घटक असतात, हे सुद्धा वापरू शकतो आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या मार्केटमध्ये जे विद्राव्य खत अवेलेबल आहे त्याप्रमाणे। हळद बसण्यासाठी अजून जवळजवळ 2-2.5 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे, म्हणून मी हे विद्राव्य खत घेतो। कारण आमची हळद जून महिन्याच्या एंडिंग सीज आहेत, म्हणजे 17-18 तारखेच्या पुढे लागवडीपासून आपण उगवू शक्तीला 15 दिवस लागतील, त्याच्या पुढचे दिवस धरायला आवश्यक असते। सध्या ही परिस्थिती आहे हळदीची। हळद पाणी बंद कधी करायचं असेल आपल्याला, तर आपण अंदाज काढायचा की आपल्याला 1 महिन्याआधी हळद तिचं पाणी बंद करणं आवश्यक आहे। मी फेब्रुवारीच्या 10 तारखेला एक शेवटचं पाणी देणार आहे, त्यानंतर ड्रीप काढून घेऊन हळदीचं पाणी बंद करणार आहोत। ड्रीप काढण्याआधी आपण फॉस्फरिक ॲसिडच्या साहाय्याने ड्रीप स्वच्छ करून घेऊ शकतो, कारण आपल्या पाण्यामध्ये जर का क्षार असेल तर ड्रीप ही चॉकअप होऊ शकते बऱ्याच ठिकाणी। पुढच्या वेळेस आपल्या